काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघामधून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांचा वायनाडमध्ये मोठा रोड शो आयोजित करण्यात आलेला होता। यावेळी त्यांच्या सोबत त्यांची बहीण प्रियंका वाड्रा देखील उपस्थित होत्या। राहुल गांधींनी 2019 साली अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवलेली होती। सुरक्षित मतदारसंघ म्हणून या वायनाड मतदारसंघाची त्यांनी निवड केलेली होती, त्याचा फायदा झाला। अमेठीमधून भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला, मात्र वायनाडमधून ते चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले होते। यावेळी दुसऱ्या टर्मसाठी ते नशीब आजमावतात आणि त्यांच्यासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आणि राजा यांचं आव्हान असेल। त्या भाकपचे सरचिटणीस डी राजा यांच्या पत्नी आहेत। तर इकडे आज राज्यामध्ये महत्त्वाच्या उमेदवारांनी आपले अर्ज भरले। अकोला लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अकोला, वाशिम जिल्ह्यामधील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। उमेदवारी दाखल करण्याआधी धोत्रे यांनी आपल्या रामनगर स्थित निवासस्थानी पूजा अर्चा केली। यासोबतच अकोल्यामधील राजराजेश्वर आणि तपे हनुमान मंदिरामध्ये दर्शन देखील घेतलं। यावेळी अनुप धोत्रे यांनी मोठ्या विजयाचा दावा केलेला आहे। तर हिंगोली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते। परंतु या शक्ती प्रदर्शनादरम्यान काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव, राष्ट्रवादीचे नेते जयप्रकाश दांडेगावकर यांची अनुपस्थिती खटकणारी ठरली। तर तिकडे वर्धा लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खासदार रामदास तडस यांनी नामांकन अर्ज दाखल केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी नामांकन अर्ज दाखल केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।